सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या ऑफिसमधली तुमची कुशलता दाखवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीच्या घरी जाऊ शकता. विद्यार्थी वर्गाचा उच्च शिक्षणाचा मार्ग आज मोकळा होईल. आज मुलांची सामाजिक कार्यामध्ये वाढलेली रुची पाहून तुमचं मन प्रसन्न राहील. तुमचं एखादं काम दीर्घकाळापासून प्रलंबित असेल तर आज तुम्ही ते पूर्ण करण्यासाठी तयार व्हाल. व्यवसायामध्ये तुमची एखादी नवीन डील फायनल होऊ शकते, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत राहील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि कपडे दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला फार मोठी रक्कम मिळू शकते, ज्याची तुम्ही याआधी अपेक्षाही केली नव्हती, जे पाहून तुमचं मन प्रसन्न होईल आणि तुम्ही तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना मदत करू शकाल. तुमचं एखादं काम दीर्घकाळापासून प्रलंबित असेल तर आज तुम्ही ते पूर्ण करण्यास तयार व्हाल. जोडीदाराशी तुमचे वाद होत असतील तर आज ते वरिष्ठ सदस्याच्या मदतीनं सोडवले जाऊ शकतील. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज एखादा नवीन करार अंतिम झाल्यामुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये भरपूर पैसे मिळू शकतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज तुमच्या पत्नी आणि मुलांच्या अचानक बिघडलेल्या तब्येतीमुळे तुम्हाला थोडीशी धावपळ करावी लागू शकते. त्यासाठी तुमचे काही पैसे देखील खर्च होतील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची सर्व कामं तुम्ही गोड बोलून पूर्ण करावी लागतील, अन्यथा कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे मतभेद होऊ शकतील. आज एखाद्या व्यक्तीमुळे तुम्हाला काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. आज कुटुंबामध्ये कोणत्याही शुभ कार्यक्रमाची चर्चा होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज चंदनाचा टिळा कपाळी लावा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला इतरांना मदत करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुमचा आत्मसन्मान वाढेल आणि तुम्हाला समाधान मिळेल. तुम्हाला आज तुमच्या नोकरीमध्ये काही काम सोपवलं जाऊ शकतं, ज्यासाठी तुम्हाला फार मेहनत घ्यावी लागेल. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांसोबत मिळून काम केल्यास ते संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या व्यावसायिक भागीदाराची मदत मागितल्यास ती सहज उपलब्ध होईल. विवाहयोग्य लोकांसाठी चांगले विवाहाचे प्रस्ताव येतील, ज्यांना कुटुंबातील सदस्यांची मान्यता मिळेल. आज तुमच्या भावाला किंवा बहिणीला आरोग्याशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे तुम्हाला थोडीशी धावपळ करावी लागेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री शेवटची भाकरी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या जोडीदाराशी वैचारिक मतभेद होऊ शकतो, परंतु त्यामध्ये तुम्हाला तुमच्या बोलण्यावरती मात्र नियंत्रण ठेवावं लागेल. तुम्ही आज रात्री ताणतणावामध्ये राहू शकता. आज तुमचं पद आणि प्रतिष्ठा देखील वाढताना दिसतेय. आज जर तुम्ही एखाद्याकडनं कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तसं अजिबात करू नका, कारण ते कर्ज फेडणं तुमच्यासाठी अत्यंत कठीण काम राहील. आज तुम्ही तुमच्या व्यावसायिक भागीदाराची मदत मागितल्यास ती तुम्हाला अगदी सहज मिळेल. जर तुम्ही विवाहयोग्य असाल तर तुम्हाला विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. आज तुमच्या भावाला किंवा वडिलांना आरोग्याशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतील आणि त्यासाठी तुम्हाला धावपळ देखील करावी लागेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास.
श्री गणेशजी सांगतात की आज समाजामध्ये काही सामाजिक कार्य करून तुमची एक चांगली सामाजिक प्रतिमा निर्माण होईल, ज्यामुळे तुमचा सार्वजनिक पाठिंबा देखील वाढेल आणि तुम्हाला काही नवीन मित्रमंडळी देखील मिळू शकतील. जर तुम्ही आज कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार केला असेल तर त्यामध्ये तुम्हाला भाग्याची साथ मिळेल, त्यामुळे तुम्ही आज संध्याकाळी आनंदी राहाल. आज तुमच्या मुलांकडनं तुम्हाला एक आनंदाची बातमी मिळेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तांब्याच्या भांड्यातनं भगवान शिवांना जल अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की व्यावसायिक लोकांना आज काही चढउतारांचा सामना करावा लागेल, परंतु तुम्ही तुमच्या दैनंदिन कामासाठी वेळ काढू शकाल. नोकरदार लोकांना आज पदोन्नती मिळू शकते आणि त्यामुळे त्यांना मानसिक शांती आणि आनंद मिळेल. तुम्हाला कामाचा काही तणाव असल्यास आज संध्याकाळी तो संपुष्टामध्ये येऊ शकतो. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या राजकीय कामामध्ये काही अडथळे निर्माण होतील, त्यामुळे राजकारणाच्या दिशेनं काम करणाऱ्यांना सावध राहावं लागेल. जर तुम्ही आज कोणाकडनं पैसे उधार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आज ते पैसे सहज मिळतील. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाचे लाडू अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या घरातील दैनंदिन गरजांसाठी काही खरेदी करू शकता. तुम्हाला तुमचं उत्पन्न लक्षात घेऊन खर्च करावा लागेल, अन्यथा भविष्यामध्ये तुमची आर्थिक स्थिती अडचणीमध्ये येऊ शकते. व्यवसायामध्ये आज तुमचे काही विरोधक असतील तर ते तुम्हाला त्रास देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू शकतात, त्यामुळे आज तुम्ही सतर्क राहून कोणतंही काम करावं. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण झाल्यामुळे आज तुमचं मन प्रसन्न राहील. जर तुमचा काही कायदेशीर वाद कोर्टामध्ये चालू असेल तर आज निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो, जो पाहून तुम्हाला अतीव आनंद होईल. आज जर व्यावसायिक कामांसाठी प्रवास करण्याचा विचार तुम्ही करत असाल तर प्रवास काही काळ पुढे ढकला. परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम घ्यावे लागतील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये पिवळ्या कपड्यामध्ये बांधून हरभरा डाळ आणि गूळ अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.